नमस्कार. चित्रलेखाच्या मनापासून मनातलं या पॉडकास्टच्या पुढच्या भागात तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा जो एपिसोड आहे ना, तो थोडा वेगळा असणार आहे. म्हणजे जे आपल्याकडे आज आलेले पाहुणे आहेत ते पण एक वेगळे आणि त्यांच्या नावाची खासियत आहे, तिथूनच आपण सुरुवात करू. तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टींवरून लक्षात आलं असेल की हे काहीतरी क्रिकेटशी संबंधित आहे. तर क्रिकेटशी संबंधित हे नक्की आहे. पण हे जे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं नाव काय हे त्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे. ते मी आता तुम्हाला सांगतोय की तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर तुम्हाला संदीप पाटीलचं नाव माहीत असेल आणि तुम्हाला विनोद कांबळीचं नाव माहीत असेल. ह्यांचं नाव त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ह्यांचं नाव आहे संदीप कांबळी. नमस्कार संदीप सर, या नमस्कार. पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी संदीप कांबळी. चित्रलेखा मल्टीमीडियाचा आभार की तुम्ही मला तुमच्या स्टुडिओमध्ये बोलून जो माझा मान दिला मुलाखतीचा. पण सांगतो तुम्हाला की लहानपणापासून मी लालचंद नागपूर, चंद्रकांत पंडित एवढ्या मोठ्या दिग्गज, इव्हन संदीप पाटीलला शाळेत असताना पण मी त्यांच्या नेटमध्ये बॉलिंग टाकली. पण त्यांना बॉलिंग टाकताना जी भीती वाटली नाही ना, ती पहिल्यांदाच मला कॅमेरा फेस करताना भीती वाटली. आता आपण क्रिकेट आणि संदीप कांबळी यांचा जो काय संबंध आहे आणि त्यांचा आजपर्यंत क्रिकेटशी संबंधित असणारा जो काही प्रवास आहे तो किती वर्षांचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. संदीपजी, मला सांगा, तुमच्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली? आपल्याला क्रिकेटची आवड आहे हे तुम्हाला साधारणपणे कधी लक्षात आलं? क्रिकेटची सुरुवात आम्ही राहायला होतो आधी चिमूर टिळकनगरला. तर माझे काका स्वतः विजय मर्चंटबरोबर खेळलेत आणि आमचं घराणं पूर्ण क्रिकेट मिळत होतं. आम्ही टोटल 4 भाऊ आणि 1 बहीण, पण आम्ही 5ही क्रिकेट सुंदर खेळायचो. पण पुढे असं झालं की टिळकनगरमध्ये वडील मला सुरुवातीला घरी शिकवायचे. घराच्या नंतर आम्ही बाल्कनीत आलो, बाल्कनीतनं शिकायला लागलो. बाल्कनीनंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो आणि हळूहळू आम्ही ग्राउंडवरती खेळायला गेलो. हा जो प्रवास आहे ह्या वडिलांमुळे माझा घडत आलाय आणि काही माझे मित्र आहेत जवळचे, त्यांच्यापासून मी शिकत आलो आणि त्याच्यानंतर मला भरपूर जी आवड झाली, निर्माण झाली, ही अजूनही निर्माण आहे माझ्या शरीरामध्ये आणि माझ्या मनात. म्हणजे हा प्रवास असा घर, बाल्कनी, मग खाली, मग ग्राउंड, हा. असा टप्प्याटप्प्याने जाता जाता तुम्ही ऍक्च्युली ज्याला आपण सिरियस क्रिकेट म्हणू, म्हणजे तुमच्या बाजूला ठेवलेला सीझन क्रिकेट हे खरं क्रिकेट असं क्रिकेटमध्ये मानलं जातं. तर तुम्ही सीझन क्रिकेट पर्यंत तुमचा प्रवास कसा झाला ते पण जरा सांगा. सीझन क्रिकेटचा प्रवास असा झाला की मला फार आवड होती. सुरुवातीला मी टीव्हीवर मॅच बघित, साधारण 1973-74ची गोष्ट आहे. तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही चालायचा आणि मदनलाल तेव्हा जाम फॉर्म मध्ये असायचा. इंडियाचा एकमेव फास्ट बॉलर होता. तो लांबून धावतो, तो का जम्प मारायचा, ते म्हणजे डोक्यात राहिलं की बाबा आपण असा एक बॉलिंग टाकायची आणि त्याप्रमाणे करायचं. आणि आपोआप मी फास्ट बॉलर तयार झालो. फास्ट बॉलर तयार झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं इसका पेस अच्छा बॉलिंग डालता है. मग हळूहळू मोठ्या मुलांमध्ये मला घेण्यात आलं खेळण्यामध्ये. तर खेळता खेळता मग ती आवड निर्माण झाली. 1976 सालची गोष्ट आहे. मला पहिला मित्र भेटला तो राजा आदटराव. तो माझा बालपणीचा पहिला मित्र. त्यांचा मोठा भाऊ मंगेश आदटराव, ह्याच्या ओळखीने बरेच क्रिकेटर त्यांच्या घरी यायचे, जसे की चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत. मग ह्याच्याकडे, राजाकडे मी नेहमी गोष्ट ऐकतो वर्गात असताना, अरे आज हा आलेला, आम्ही हे केलं ते केलं. तर तेव्हापासून मी ठाण मांडलं की आपण दोघांनी म्हणून मुंबईसाठी तरी खेळावं. पुढे इंडियाला तर खेळूच, पण मुंबईसाठी खेळावं. तिथून जे सुरुवात झाला माझा प्रवास क्रिकेटचा, लेदरचा, तो अजूनही मी कंटिन्यू ऍज ए कोच म्हणून चालू ठेवलाय. हो, म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल किंवा आवडेलही कदाचित की सरांचं वय, आता सर किती आहे तुमचं वय? 61. 61 वर्षाचे हे तरुण आजही सीझन क्रिकेटचं कोचिंग तर करतातच, पण त्या नेटमध्ये स्वतः फास्ट बॉलिंगही करतात. ऍक्च्युली फिट राहणे हे गरजेचं आहे. क्रिकेट ही मला पहिल्यापासून आवड होती. मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला जेव्हा मी 1979 साली RCF ला समर वेकेशनचा हे चाललेला कॅम्प, आणि तेव्हा आचरेकर सरांनी मी पहिल्यांदाच बघितलं आणि आचरेकर सरांनी माझी बॉलिंग आवडली. आणि साधारण 81च्या दरम्यान त्यांना एक फास्ट बॉलर होता इंटर स्कूल खेळण्यासाठी शारदाश्रममधला. ते बिचारे दादर शिवाजी पार्क वरनं स्कूटरनी कॉलनीमध्ये आले. ते कॉलनी टिळकनगरच्या कॉलनीत यासाठी आले कारण त्यांना माहिती या कॉलनीमध्ये 90% जी मुलं आहेत ती त्यांच्याच क्लब मधली आहेत. उदाहरणार्थ सुहास दातार, किरण मोकाशी, बरोबर, संजय मोकाशी, लालचंद रटवे, सगळे त्यांच्याच याच्या क्लब मधले. तर त्यांनी एक दिवस संध्याकाळच्या वेळेस आलेले कॉलनीमध्ये. कॉलनीत आल्यानंतर त्यांनी विचारलं की एक मला स्कूल बॉय हवाय,
एक चांगला फास्ट बॉलर हवा आणि त्याच दरम्यान मी बाजूच्या इथे रबर बॉलने खेळत होतो अशीच प्रॅक्टिस म्हणून. तर सुभाष दातार आणि चंद्रकांत पंडितने मला बोलवून घेतलं आणि सरांशी ओळख करून दिली बर. की हा मुलगा स्कूल बॉय आहे. तेव्हा सर बोलले की उद्या ये नेटवर बॉलिंग टाकायला. साधारण माझी 2:30 वाजता 2:30-2:45 घरी तिथे नेटवर पोहोचलो शिवाजी पार्कच्या. सरांनी साधारण मला 2:45 बॉल दिला बॉलिंग टाकायला. ते 5:15 पासून मी कंटिन्यू बॉलिंग टाकलो 5:15 वाजता. कारण नंतर सर बोलले ठीक आहे तू आता ऍडमिशन घे या शाळेमध्ये बाबांशी बोलून घे आणि त्याप्रमाणे मी ऍडमिशन घेतलं. पण काय झालं त्याच दरम्यान माझ्या हाताचा ऍक्सिडेंट झाला. हो. ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझ्या हातामध्ये रॉड पेडले गेले आणि साधारण 4 महिने माझ्या हातामध्ये प्लॅस्टर होतं. तरी पण मी शाळेत ऍडमिशन घेतलं कारण मला माझी इच्छा पूर्ण करायची होती की इंटर स्कूल खेळून काहीतरी हे करायचं. तर सगळं संपलं आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आमची पहिली मॅच होती. त्या पहिल्या मॅचच्या दरम्यान त्याच्या आधी माझं सगळं प्लॅस्टर निघालं होतं पण माझा आज स्ट्रेट अजूनही माझा स्ट्रेटच राहतो. असा माझा बेंड होत नाही माझा स्ट्रेटच राहतो. पण एक मनात इच्छा होती की काहीतरी आपण हे करावं आणि व्हेरी फर्स्ट मॅचला आम्ही समोरच्या टीमला साधारण 65 रनमध्ये ऑल आउट केलं. हरीश शिल्ड होती आणि माझी पहिलीच मॅच. मी साधारण 4 का 5 ओव्हर टाकले 8 रन देऊन 2 विकेट घेतले. पण तो जो आनंद राहिला की आता याच्या पुढे आपण मागे हटायचा नाही. या सगळ्या गोष्टी होऊन झाल्यानंतर माझी इच्छा होती वानखेडेला खेळायची कारण साधारण 1981 साली इंडिया आणि इंग्लंडची एक गोल्डन जुबली मॅच होती 50 वर्ष पूर्ण झालेली. त्या दरम्यान मी माझ्या एका मित्राने तिकीट घेऊन मी मॅच बघायला गेलो आणि माझ्या नशिबात असं होतं त्या दिवशी नेमकं बोतमने 100 केले. म्हणजे त्याचे 100 बघणे फार लोकांना मोठी गोष्ट तर ते बघायला मिळालं. तेव्हा मी बोललो की आपण कधी ते खेळावं म्हणून. आणि जेव्हा रणजी ट्रॉफी फायनल हरीश शिल्डची जी फायनल झाली मुंबई शारदा वर्सेस अंजुमन इस्लाम तेव्हा पहिल्यांदा वानखेड्यात उतरताना माझं भरून आलं. मला असं वाटतं मी स्वर्गात आलोय. असं वाटलं नव्हतं की मी वानखेड्याला मॅच खेळतोय म्हणून. आजही आपण वानखेडेला भारताच्या क्रिकेटची पंढरीच म्हणतो. हो एक्झॅक्टली. तर ते सगळं स्वप्न पूर्ण झालं. मग 1982 साली अंडर-19चं सिलेक्शन निघालं मुंबईचं. त्याच दरम्यान सिलेक्शनला आपल्या हे दिलीप सरदेसाई आणि नरेंद्र तामाणे होते आणि बॉलर्स लोकांना वेगळं ठेवलं बॅट्समॅन लोकांना वेगळं ठेवलं आणि तेव्हाच आमचे कॅप्टन होते संजय मांजरेकर. तर व्हेरी फर्स्ट बॉल मला दिला नवीन बॉल. मी एकच बॉल टाकला. पहिल्या एका बॉलमध्ये दिलीप सरदेसाईंची ते भुवया उंचावल्या आणि तामाणेकडे बघून त्याने असं केलं हात केला. मला एकच बॉल टाकून बोलत तू बाजूला आला. तर मी आश्चर्य वाटलं की अरे एकाच बॉलमध्ये मला असं वाटलं की त्यांनी मला बाहेर काढलं. पण जेव्हा फायनल टीम जेव्हा निवडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये माझं नाव होतं 15 जणांमध्ये. क्या बात आहे. हा तर संध्याकाळी कधी अर्धा तास बाकी होता ते रिपोर्टर निवडते त्यांना ती नावं द्यायची होती. तेव्हा ते सर म्हणाले की तुम्ही जरा अर्धा पाऊण तास जरा जस्ट प्रॅक्टिस करा. ते पत्रकार येतील त्यांना नावं द्यायची म्हणून मी आमच्या नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस करत होतो. जयप्रकाश जाधव किंवा सुलक्षण कोणतरी आमचा विकेट किपर होता. मी बॉलिंग तर त्यांनी एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला. तर स्ट्रेट ड्राईव्ह मारला मी उजव्या हाताने असा अडवला आणि झिंजणला माझा पुन्हा असा गी झाला. तर मी आई ग असं गेलं. तर दिलीप सरदेसाई काय तू घाबरतोस काय रे बॉलला. बोलला कशाला मी घाबरू मला झिंजिनला कारण म्हणजे हातामध्ये रॉड आहे ना. तर मी असं पटकन बोलून गेलो. तेव्हा मी 8वीत होतो. मला काय एवढं काय कळत नाही की काय करायचं आणि हे सगळं हा प्रकार मला माहित नव्हता. सर म्हणतो अरे तू तुझ्या हाताला रॉड आहे तू म्हणतो आणि तू आम्हाला सांगितलंच नाही. याचा अर्थ तू हँडिकॅप मध्ये जातोस तू अनफिट आहेस. तर मी बोललो सर मी इतकी वर्ष इंटर स्कूल खेळ करतो आणि मला असं काही वाटलं नाही. फक्त ते नाही असं नाही होऊ शकत तू साईड लाव. अक्षरशः तेव्हा मी रडलो ढसाढसा रडलो म्हणजे भरपूर रडत होतो पण सांगून उपयोग नाही कारण सर म्हणाले की तसं होऊ शकत नाही. तर तेव्हाच मी ठाण म्हटलं की मी ह्याच्या पुढे जर खेळत राहिलो तर माझा हाच मुद्दा नेमका येत राहणार की तू अनफिट आहे हे आहे ते आहे. मग तेव्हापासून थोडंसं क्रिकेटपासून लांब राहिलो कारण काय मला जे स्वप्न माझं होतं इंडियाला खेळायचं मुंबईला खेळायचं ते स्वप्न राहूनच गेलं. हँडिकॅपमध्ये खेळण्यात काय अर्थ नाही. जे खेळायचं इथेच खेळायचं. मग त्या दरम्यान नंतर मग 82-83 पासून 84 पासून हळूहळू मग जॉब करत गेलो हे करत गेलो आणि राहून गेलं क्रिकेटचं पुढे हे करणं. तर मग मला एक सांगा की तुम्ही लहानपणापासून क्रिकेटच्या मैदानावर रमणारा एक मुलगा होता आणि ह्या आता तुम्ही जो काय सांगितलात किस्सा त्यामुळे त्या क्रिकेट पासून तुम्ही थोडे दूर गेलात.
तुम्हाला जावं लागलं. मग तुम्ही नोकरी म्हणजे तुम्ही जॉब केला म्हणता, तर तुम्ही काय नोकरी केलीत मग त्यानंतर? ऍक्च्युली आणि ती कशी केलीत? म्हणजे क्रिकेटच्या मैदानाकडे पाठ फिरवून नोकरी करणं तुम्हाला कसं जमलं? बरं. मी सेल्स लाईन मध्ये चांगला होता आणि माझ्या बोलण्याची जी पद्धत आहे सगळ्यांना आवडायची. तर मला आमचा एक शोरूम होता दादरला. तर दादरच्या शोरूम मध्ये मी बऱ्यापैकी सेट झालेलो. म्हणजे हे करता करता मी विचार केला, समोर शिवाजी पार्क आहे, इथेच माझं लहानपण गेलं, जर एक फेरी मारून येईल. तर गेलो, बघितलं सगळीकडे. तर मला ते आठवलं माझं लहानपण, मी इथे आलोय, सगळे करत होतो. त्याच दरम्यान मला एक माझा मित्र भेटला, राजा आठवला, तो शाळेतला लहानपणीचा, चेंबूर टिळक नगरचा. तर तो बोलतो, अरे तू आहेस कुठे, तुझ्यासाठी मी इतके हे प्रयत्न केले. कारण त्यांनी तेव्हा काय केलं, तो 12th पास झाल्यानंतर त्यांना वेस्टर्न रेल्वे मधून ऑफर आली बऱ्याच प्लेयर लोकांना. आणि 88च्या दरम्यान मी नेमकं डोंबिवलीला गेलो. का? तर माझे वडील होते मिल कामगार, आणि मिल कामगारांचे हे संप झाल्यानंतर आमच्यावर थोडी प्रॉब्लेम्स आले. बरोबर. मग मी आई वडील आम्ही डोंबिवली, बाकीचे भाऊ म्हणजे सगळे ते सेटल झाले, फक्त मीच एक राहिलेलो की माझं सेटल होणं. तर मला म्हणाले की मी तुला शोधत होतो, तो दिसला. आणि तेव्हाच्या काळात कसं मोबाईल फोन वगैरे नव्हते. फोनच नव्हते. हा, लँडलाईन वगैरे हा प्रकार होता. तर तो बोलला की मी तुझ्या भावाला भेटलो. तुझा भाऊ बोलला की तो डोंबिवलीला राहायला गेलाय, तर त्याचा लँडलाईन नंबर वगैरे नाही. तर तो माझ्यावर बोला, अरे संदीप, तू एवढा गोल्डन चान्स घालवला, आपलं तुझं जे स्वप्न होतं, तुझं स्वप्न साकार झालं असतं इथून वेस्टर्न मधनं रणजी खेळून. तुझ्याकडे एवढा चांगला स्केल आहे. आणि मला 4-5 जण वेगवेगळे मुलं पण ते क्रिकेटला आहेत, बोलले संदीप तू तू जॉब करता करता हे पण कर ना, शिकवण्याच्या, तुझ्याकडे एवढी कला आहे, तू करू शकतोस. तेव्हा पण थोडंसं वाटलं की बाबा सगळी म्हणतात आपल्याकडे अजून हा प्रकार आहे. तर विचार केला, मी राजाला बोलून दाखवलं की एक तरी मी मुंबईला पेस बॉलर आणून दाखवेल. त्याप्रमाणे मग मी पहिला जॉब डोंबिवलीलाच केला ऍज अ कोच म्हणून. मग तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग मी डोंबिवली ईस्टला माझे जुने सहकारी विनायक जोशी, ते पण रेल्वे, वेस्टर्न रेल्वेचेच आहेत. हो. मग त्यांनी मला बोलून घेतलं. त्यांच्याकडे माझ्या आधी 4 कोच होते, त्यांच्याकडे भरपूर मुलं होती. पण असं झालं की त्या 4 कोच आणि माझ्या कोचच्या शिकवण्यामध्ये त्यांना एकदम वेगळंच काहीतरी वाटलं. फरक पडला. तर त्या हळूहळू कसं झालं, सगळ्या जबाबदारी माझ्यावर देत गेली. तर हे करत असताना काही मुलं माझ्याकडे चांगली घडत गेली. लेग स्पिनर, लेफ्ट आर्म लेग स्पिनर म्हणा, पेस बॉलर म्हणा, एक म्हणा. तर एक दिवशी सुलक्षण कुलकर्णीचा मला फोन आला, संदीप तुझ्याकडे एक लेफ्ट आर्म लेग स्पिनर आणि एक चांगला बॅट्समन असेल तर मला सांग. आणि पहिल्यांदा सुलक्षणचा कॉल आला किती वर्षांनी, तोही माझी अर्धा पाऊण तास माझ्याशी बोलला क्रिकेट विषयी. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुला व्हिडिओज पाठवतो. मी 5 जणांना बोलवलं, 5ही जण व्यवस्थित खेळले वगैरे. मला सुलक्षणनी सांगितलेलं मला 2च मुलं हवी, मी 5 जणांना पाठवलं. आणि सांगतो त्याच वर्षी 5ही जणांनी ऍडमिशन घेतलं त्या शाळेत. देवेंद्र शिंदे आणि प्रपंचन पाताडे, आता जे लिडिंग हिरो आहेत, त्यांनी 10वीला असताना तिथे ऍडमिशन घेतलं. असं फार कोणाचे पालक सोडत नाही, खरं. 10वी आहे करून. पण त्यांच्या वडिलांनी ते माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी सुलक्षणवर विश्वास दाखवला. सुलक्षणनी ते साध्य करून दाखवलं. देवेंद्र शिंदे यांनी पहिल्याच वर्षी 500 केले, हरीश शेळला, MI ला वगैरे. आणि त्याच्याबरोबर प्रबंधन पाताडेने कधी 30 का 35 विकेट घेतलेले त्याच हंगामामध्ये या. तर एक गोष्ट सांगायची होती की एक सोम लाड म्हणून माझा एक स्टुडंट आहे, तो तेव्हा साधारण 11 का 12 वर्षाचा होता. आणि MI ची मॅच होती. तेव्हा सुलक्षण सरांनी देवेंद्र शिंदे आणि सोम लाड यांना ओपनला पाठवलं. दोघांनी 221 रनची काही पार्टनरशिप केली. अरे वा. पूर्ण ओव्हर खेळून काढली. फक्त ओव्हरच्या शेवटच्या बॉलला सोमला रनआउट झाला. त्याची ती पहिली पेपर कटिंग 65. आणि त्याच्यावरनं कळलं की बाबा चला आता आपल्याकडे काय करू शकतो. पण मला आश्चर्य हे वाटत होतं की मी एक चांगला पेस बॉलर, मला बॉलर घडवायचे सोडून माझ्या हातून बॅट्समन घडत गेले. का? तर त्याच्या माठी पण एक कारण आहे. जेव्हा पावसाळ्यात आम्ही लहान असताना चेंबूर टिळक नगरला खेळायचो, चंदू, लाडू सगळे यायचे. पावसाळ्याच्या दरम्यान त्या चिखलामध्ये कसं पळून कशी बॉलिंग टाकावी हे त्यांच्याकडनं शिकलो. ठीक आहे. तर ते बॅटिंग करता करता मी स्लिपला उभा राहायचो, कारण मला जवळून बॅटिंग बघायची होती. चंदू बॅटिंग करताना, लालू बॅटिंग करताना, बरेच काय मोठे बॅट्समन, सुहास दातार म्हणा, ते सगळे चांगले बॅट्समन. तर त्यांच्या बॅटिंग करण्यामध्ये मला कळायचं की
शोल्डर किती वाकवा, हेड किती खाली असायला पाहिजे, तुमचा पाय कसा सरळ गेला पाहिजे, हे त्यांच्याकडनं शिकल्यानंतर तीच वृत्ती मी आता माझ्या मुलांना देतोय. हे जे शिकवण आहे हे त्यांच्यामुळे. थोडस असं एक म्हणतात की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायला हवं हे कळणं महत्वाचं आहेच. पण काय करायला नको हे जर तुम्हाला कळलं ना तर काय करायला हवं हे समजणं तुम्हाला जरा जास्ती सोपं जातं. तेच म्हणतोय, प्रत्येक मुलांना आम्ही शिकवताना आपल्याला बेसिक शिकवतो. अक्षरशः बॅट धरल्यापासून ते 1, 2, 3 हा प्रकार असतो, म्हणजे होल्ड करून पाय पुढे करून डिफेन्स करणं. माझी क्रिकेट शिकवण्याची पद्धती आहे फक्त टेस्ट मॅचची बॅटिंग कशी करायला पाहिजे ती. मी ज्याला आपण तंत्रशुद्ध क्रिकेट म्हणतो. एक्झॅक्टली 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 क्रॉस बॅटेड नको, नाहीच नाही मला ते किंवा उचलून मार बरोबर हे नको. ते मला तो प्रकार नको. कारण सुनील गावस्कर हे लहानपणापासून माझ्या भिनलेट डोक्यात. आदर्श 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 त्या रिअली इज ए ग्रेट मॅन. त्या माणसाकडनं का शिकलो, कारण त्याच्या काळात विदाउट हेल्मेट फक्त तुम्ही बाउन्सरला कधी कधी ह्याच्याने मग ते खाली आणायचे. हो असं नाही की बॅटनी, एवढे ते ज्वेल गार्डनर होल्डिंगचे जे बाउन्सर यायचे ते ह्याच्याने खाली आणायचे एल्बोने. तर मी प्रत्येक मुलाला सांगतो की तुम्ही टेस्ट मॅचचीच बॅटिंग करा. तुमची सरळ बॅट तुम्हाला आयपीएल ला पण कामाला येईल, पण टेस्ट मॅचच्या बॅटिंग तुम्ही केला. हल्ली आता पण मी टेस्ट मॅचलाच मी मान देतो, इव्हन वन डे पेक्षा. तुम्ही म्हणताय त्याच्यावरून मला एक गोष्ट तुम्हाला विचारावीशी वाटेल की म्हणजे आता मी सांगतोय ते बरोबर आहे की ते चुकीचं आहे हे तुम्हीच ठरवाल. गावस्करांचं नाव तुम्ही घेतलं तर गावस्करांनी इतकाच एक मोठा फलंदाज जो आपल्याकडे होऊन गेला तो म्हणजे सचिन. तुमच्या शारदाश्रमचाच. आणि तुम्ही जे तुमचे गुरु आहेत रमाकांत नासरीकर सर, द्रोणाचार्य रमाकांत नासरीकर सर, त्यांचाच तोही विद्यार्थी. सचिननी पण कधी क्रॉस बॅटने शॉट्स नाही मारले किंवा वन डे मध्ये सुद्धा त्यांनी 200 केले. त्यावेळेस त्यांनी आडवे तिडवे फटके मारले किंवा कसंही तो खेळला किंवा मी सचिन आहे आता, आय एम इनविन्सिबल, मी काही केलं तरी चालून जाईल, अशा पद्धतीचं त्याचा कधी मैदानात पण वावर नसायचा आणि त्याची बॅटिंग नेहमी टेक्निकली परफेक्टच असायची. यावर तुम्ही काय म्हणाल? म्हणजे मुलांनी आता ज्यांना T20च्या युगामध्ये मोठं व्हायचंय त्यांनी आदर्श कोणाचा डोळ्यासमोर ठेवायचा? सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली की आणखीन कोणी? माझ्या मते मुलांनी आदर्श सुनील गावस्करचाच घ्यावा. का सांगतो, तुम्ही टेस्ट मॅच खेळत असताना पहिले विकेटवर उभं राहणं महत्वाचं. असं नाही की तुमचा स्कोअर 10 झाला, 10 तुम्ही किती बॉल खेळला मी मुलांना विचारतो. तुम्ही बरोबर. जेवढे जास्ती बॉल खेळाल तेवढा तुम्ही विकेटवर उभे राहाल, तुमचा स्कोअर होईल नंतर, कारण तुम्हाला नंतर बॉल दिसायला लागेल. कळलं? आणि तुम्ही इझिली घेऊ शकता. पण तुम्ही म्हणाल की कमी बॉल मध्ये जास्त रन घेते आपलं वाहवा होते, हे चुकीचं आहे. हे तुम्ही एखाद्या दिवस करू शकाल. सचिनने आपल्याला काय शिकवलं, जेवढं तुम्ही स्ट्रोक खेळाल तेवढा तुमचा स्कोर होईल. ठीक आहे, मग तिने तो असं नाही का तो फास्ट खेळला, तो हळूही खेळायचा. काही इनिंग त्याचे स्लो पण आहेत. हो. कळलं? एक तर इनिंग तुम्हाला माहिती असेल, त्याने ऑस्ट्रेलिया बोलून तिने इनिंग खेळले, सगळे बॉल त्याने लेग साईड ऑफ साईडला तो खेळलाच नाही, तिने 100 केले. हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. कारण तुम्ही प्रत्येक वेळी हा विचार केला की तो मास्टर ब्लास्टर आहे, तो कुठल्याही बॉलरला खेळू शकतो, कारण त्याने तसा तो दबदबा निर्माण केलाय. तो डिफेन्सिव्ह करू शकतो तेवढा त्या बॅट्समॅनला चांगला बॉलर चांगला मारू पण शकतो. जरुरी नाही की प्रत्येक बॉलर तुम्ही खेळा मारा. उभे राहणं महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा जितक्या विकेट उभे राहा तेवढं तुम्हाला चांगलं आहे. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की ऍप्लिकेशन ऑफ माइंड. हा. ऍप्लिकेशन ऑफ माइंड असेल तर सचिन सारखा जगतविख्यात फलंदाज सुद्धा ठरवून ऑफसाईडचे शॉट टाळून सेंचुरी करू शकतो. तुम्ही मला एक एका प्रश्नाचं उत्तर द्या की ऍप्लिकेशन ऑफ माइंड हे तर आहेच, पण क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी त्या व्यतिरिक्त काय करायला हवं? एक कोच या भूमिकेतून तुमचं काय म्हणणं आहे? यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमची मेहनत महत्वाची आहे. लहान सहान गोष्टीसाठी प्रॅक्टिसला तुम्ही दांडी नका मारू. आता मी इतकी वर्ष बघतोय डोंबिवलीला, इथे फक्त ते खेळण्यासाठी पाठवतात 2 तास. करिअरसाठी नाही. करिअरच्या हिशोबाने बघतात. आता कसं डॉक्टर आणि इंजिनियर हे त्यांना बनवायचं असतं, फक्त का 2 तास जाऊन ग्राउंडवर खेळ. त्यातल्या त्यात जर मला असा एखादा वाटला की हा चांगला खेळू शकतो किंवा त्याच्या पॅरेंट्स क्रिकेटमध्ये त्यासाठी इंटरेस्टेड आहेत, ते जेव्हा स्वतःहून येऊन सांगतात तेव्हा त्यांना सांगतो की याच्यामध्ये हे तुम्ही कायमस्वरूपी त्याला डोंबिवलीत त्या काढू. माझी ओळखीने मी त्याला मुंबईत एखाद्या स्कूलमध्ये करेन, कारण तसा मी हल्ली करतच आलो.
प्रत्येक मला 4-5 कोचेस लोकांचा फोन येतो की सर तुमच्याकडे कोण मुलं असेल तर इंटरस्कूलसाठी बघा. तर मी बोललो बघा तुम्ही डोंबिवलीत क्रिकेट खेळा, कळलं हरकत नाही, पण मुंबईच्या क्रिकेट आणि डोंबिवलीच्या क्रिकेट फरक आहे. करेक्ट. तुम्हाला हरीश गायल शिली मुंबईच्या क्रिकेट म्हणूनच खेळला तर तुम्हाला एक नॉलेज येईल की काय करायचं काय नाही असं. नुसतं तुम्ही इथे नेटमध्ये 2 तास बॅटिंग करणार आणि नंतर डायरेक्ट मॅचला तसा स्कोर होत नाही. बाकीच्या पण तुम्हाला आलं पाहिजे. आम्हाला आचरेकर सरांनी जे आम्हाला शिकवलंय तेच आम्ही कंटिन्यू करणार. आम्हाला त्यांचं नाव अजून वरती आणायचंय, बरोबर. कळलं. पण हे असं कोण अर्थ नाही. आता मला अजूनही आठवतंय एका मॅचला मी चांगल्या विकेट्स काढल्या आणि संध्याकाळी मॅच जिंकल्यानंतर मी गेलो आचरेकर सरांना भेटायला. म्हणजे आम्ही 4-5 जण होतो. सर होते तिथे नेट जवळ. सर आम्ही आमची सवय आहे नमस्कार करायची. सरांना आम्ही नमस्कार करायचो. तर नमस्कार केल्यावर सर बोलले काय झालं मॅच? बोलो सर असं असं आहे, मी 5 विकेट काढले हे केले. बरं जा रोलिंग करून येत जरा रोलिंग. म्हणजे माझे 5 विकेट काढण्याचं त्यांना ते हे नाही, पण ते मुलाला कोणाला असं हवेत आणून नाही द्यायचे. तर नंतर मला कळालं, तेव्हा कळालं, इतकी वर्ष मला ते कळलं ते सरांचे काय. सचिनची शेवटची टेस्ट मॅच होती वानखेडेला. हो. आणि योगायोग असं की माझे एक म्हणजे नातेवाईक म्हणायला हरकत नाही, संतोष पेडणेकर त्यांच्या मॅचला ते स्कोरर होते. बर. त्याच दरम्यान सचिनचे इंडिया मॅच जिंकली. मॅच जिंकल्यानंतर सचिन सरांना जाऊन भेटला वगैरे. तर ते शेवटचं सचिन त्यांना म्हणाले सर आता तरी वेल प्लेड बोला. हो हो. म्हणजे हे सरांकडनं त्याला काढून घेत एकदा ते वेल प्लेड बोला, पण शेवटच्या क्षणी सरांनी जे मौन तेच मौन राखलं आणि तसंच हवंय. आणि मी अजूनही माझ्या अकॅडमीमध्ये शिस्त लावतो. आता मला एक सांगा की आज तुम्ही कोच आहात आणि अगदी म्हणजे ही अगदी स्वाभाविक गोष्ट असेल की जर का ते आचरेकर सरांचे विद्यार्थी होते तर त्यांच्या दृष्टीने आजही सर्वोत्तम कोच कोण असतील तर तुमचं उत्तर रमाकांत आचरेकर सर हेच असेल आजही. आचरेकर सर असेलच कारण ते आहेतच आणि यापुढे ते या गोष्टीमध्ये त्यांच्यासारखे तेच आहेत. तेच आहेत. पण तुम्हाला अजूनही सांगतो, चंद्रकांत पंडित ह्यांना मी जे लहानपणापासून बघत आलोय, त्याच्याकडची जी कला होती बॅट्समॅनकडनं कशी बॅटिंग करून घ्यायची, कॅप्टन असताना कुठल्या बॉलरला चेंजेस करायचे, कुठल्या बॉलरला आणायचं, टीम वर्क टीम वाल्याशी कसं बोलून घ्यायचं, हे त्यांच्याकडनं शिकल्यानंतर मी त्या माणसाने आतापर्यंत आबाधित राहिला त्या गोष्टीमध्ये. त्यांनी प्रत्येक राज्याला रणजी ट्रॉफी फायनल जिंकून दिली. जिथे हात लावेल तिथे तो सोनं करणार. म्हणजे हे सगळं त्याच्याकडे ती कला आहे. म्हणजे टेस्ट पासून ते वन डे पासून ते T20 पर्यंत बॅट्समन बॉलरला कसा युज करायचा त्यांच्या माइंड प्रमाणे ते जातात. थोडक्यात असं आपण म्हणू शकू की क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक खेळाडू हा जर का बुद्धिबळातली एक सोंगटी असेल तर त्या सोंगटीचा वापर करून डाव कसा जिंकायचा हे चंद्रकांत पंडितना अगदी योग्य रित्या समजलेलं आहे. त्यातल्या त्यात लालचंद राजपूत ह्यांची पण शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. ती प्रत्येक आता आंतरराष्ट्रीय कोच आहेत. झिम्बाब्वे म्हणा किंवा आपला UAE म्हणा, तर ते त्यांच्याकडनं काढून घेणं बॅटिंग बॉलिंग हे फार सोपी गोष्ट नाही. ठीक आहे. सेम याच्या बाबतीत प्रवीण अमरेमध्ये पण आंतरराष्ट्रीय कोच आणि ह्याचे IPL होते DDRचे, त्यांच्याकडनं मग ते कोण घ्यायचे. मला प्रवीण अमरे एक आवडतं. तो बॅट्समनला तो असा काय परफेक्शन आणून देतो ना की त्याचा स्कोर झालाच पाहिजे. तो पहिली टेस्ट खेळत होता साऊथ आफ्रिकेला आणि ती बाउन्सिंग विकेट होती आणि आपले काही विकेट्स लवकर गेलेले. त्यातल्या त्यात 5वा का 6वाला गेला, चांगली बॅटिंग केली, डेबोमध्ये 100 पण केलं. त्यांचा क्लासमेट होता सचिन, सॉरी रूममेट. त्या रूममेट सचिनने त्याला विचारले की तू हा कसा फेस करतो, तर तो बोलला मी मोस्टली बॅकफुटला जास्ती हे केलं, कमी केलं, जर जास्ती केलं आणि थोडंफार फ्रंट फुटला खेळलो. म्हणजे सचिन सारख्या महान माणसांनी पण त्याने प्रवीणला विचारलं की हा प्रवीणचाही मोठेपणा आणि हा सचिनचाही मोठेपणा असं. एक मॅच होती, त्या मॅच मध्ये छबिलदास बरोबर आमची प्रॅक्टिस मॅच होती छबिलदास शाळेवर. बरोबर. तेव्हा सारंग म्हणून एक पेस बॉलर होता, छान टाकायचा, हाईट अँड मसा टाकायचा. तर त्या मॅचच्या दरम्यान त्यांनी काय ते समथिंग 200-250 केलेले छबिलदास. त्यानंतर आमची बॅटिंग होती. आमची बॅटिंगला ओपनला 2 जण गेले, त्यातला एक जण आउट झाला, तुलसीदास काहीतरी आउट झाला. तेव्हा नरेश शुरी आमचा कॅप्टन होता. नरेश शुरीने एक डेअरिंग केली, प्रवीण अमरेला 1 डाऊन पाठवलं.
प्रवीण डोंबरेला वन डाऊन पाठवलं. प्रवीण डोंबरेने 55ची जी खेळी केली स्लिपमधनं काढून, लेगमधनं काढून, कव्हर खेळून आणि त्या सारंगला फेस करून जे त्यांनी स्कोर केला, त्याच्या बॅटिंगपेक्षा मी नरेश चुरीच्या चेहऱ्यावरचं हे बघितलं. अरे समाधान, आनंद. समान, अरे मी रिस्क घेतली आणि माझा सक्सेस झाला. पण मला एक आनंद वाटतो की तेव्हाच्या काळात मला संदेश कवळे म्हणून एक चांगला बॅट्समन होता, ऑलराऊंडर होता. आणि प्रॅक्टिसच्या दरम्यान मला एक पेस बॉलिंग टाकताना त्याला एक बाउन्सर बसला माझा, ते पण नेमका डोळ्याला लागला. आणि दुसऱ्या दिवशी त्याची मॅच होती. अरे तर डोळ्याच्या इथे खूप पडले, साधारण 6-7 टाके तरी पडले. तर नंतर मला कळलं की अरे आज ते काही अडीचशेची मॅच होती आणि त्याला खेळता नाही आलं. मी आमची जेव्हा शाळेची मधली सुट्टी झाली तर तो जवळच राहिला होता. मी घरी गेलो, त्याला भेटलो वगैरे, त्याला सॉरीही बोललो. पण असं काय नसतं, चालतं. पण तेव्हा मला असं वाटत होतं की संदेश कवळे हा मुंबई इंडियासाठी खेळेल, कारण चांगला ऑलराऊंडर होता, त्याला बघितलं मी डोळ्यासमोर. पण सलाम मारत आणि हॅट्स ऑफ टू प्रवीण डोंबरे, त्यांनी जी नंतर मेहनत घेतली, म्हणजे मिठीबाई कॉलेजला घेऊन गेल्यानंतर तिने तो स्कोर केला. मध्य प्रदेशला गेला, सरांशी बोलून दुसऱ्या राज्यात रणजी वगैरे खेळला. ती मेहनत आज त्याला कामी आली. मला अजूनही आठवते, एक मॅच होती, कपिल देव त्याच्या आगेच होता. कपिल देवच्या आगेत त्याने 200 केले. हो, म्हणजे त्यांनी कपिल देवला असं काही म्हणजे दाखवून नाही दिले की तू इंडियाला खेळलायस आणि तू इंडियाचा फास्ट बॉलर आहे. एक काळ असा होता की आम्ही वानखेडेला जाऊन कपिल देवची बॉलिंग बघायचो, तेव्हा आम्ही शाळेत होतो. पण याच कपिल देव प्रवीण डोंबरे उद्या फेस करेल असं वाटलंही नव्हतं. प्रवीणचं क्रिकेट मी पण जवळून बघितलंय. शिवाजी पार्कला आत्मिका सरांच्या नेटवरती पण मी त्याला अनेकदा भेटलोय. प्रवीण एका शब्दात सांगायचं झालं तर तो सेल्फलेस खेळायचा, म्हणजे टीमचा इंटरेस्ट हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता. मला आठवतं की शारजाला बहुतेक एक टुर्नामेंट आपली पाकिस्तानचीच मॅच होती. शेवटचे 2 बॉल राहिले असताना प्रवीण खेळायला आला. पहिल्या बॉलला त्यांनी 4 मारली. दुसरा बॉल मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो आउट झाला. विषय संपला. नाही, खरंच बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलो पहिल्यांदा शिवाजी पार्कला. त्याच्या आधी आमचं फक्त व्हॉट्सअपवरती हॅपी बर्थडे असतं, विश वगैरे करणं, त्याचं करणं. तर जेव्हा पहिल्यांदाच मी गेलो, भेटलो, माझ्यावर त्यांनी फोटोही काढला. आणि नंतर काही दिवसानंतर त्यांचा एक फोन आला की आपण एक सिनियर लोकांची मॅच खेळा, तुझी सिनियरची टीम आहे का? आणि त्याच दरम्यान कसं झालं की मी माझी सिनियरची टीम जमवली, आणली. पण काही मुलांची एक्झाम असल्यामुळे काही येऊ शकले नाही. त्यामुळे मी लहान मुलांना थोडंसं घेतलं, 14-15 आणि त्यांना खेळवलं. तेव्हा मला एक प्रवीणचं एक आवडलं. प्रवीण बोलला की हरकत नाही, तू आलायस, यांना खेळ, मुलं जरा लहान आहेत, आता ते जे चार्जेस वगैरे आहेत ते तू नको देऊस, तू फ्रीमध्ये खेळ. नेक्स्ट टाइम जेव्हा तू आणशील ना तेव्हा आपण मोठी मुलं खेळू. संदीप सरांनी बऱ्याच प्लेयर्सची नावं घेतली मोठमोठ्या. प्रवीण आंबे असतील, लालू राजपूत असेल, चंद्रकांत पंडित असेल. पण त्या सगळ्यांना ह्यांच्याबद्दल काय वाटतं हे आता पुढच्या 2-3 व्हिडिओमधनं तुम्ही बघा. नमस्कार, मी प्रवीण आमरे. मी पाहतोय की संदीप कांबळी जो आमच्याबरोबर शारदाश्रम शाळेमध्ये पेस बॉलर म्हणून होता, तो आज भरपूर मेहनत करतोय ॲज अ कोच आणि डोंबिवलीतील लहान मुलांवरती प्रचंड मेहनत घेतोय आणि त्याचाच फायदा डोंबिवलीतील मुलांना होतोय. मी पाहतोय की त्याच्या अकॅडमीतली मुलं आता मुंबईसाठी पण त्यांची नावं येत आहेत आणि हे बघून मला खूप आनंद होतोय की संदीप सारखा गुणी एक खेळाडू आणि आता एक प्रशिक्षक हा मुलांवर मेहनत करतोय. अशीच तू मेहनत करत राहा, कारण त्याचा फायदा नक्कीच डोंबिवलीतील मुलांना होईल आणि तुझ्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच मला तुझ्या अकॅडमीत एक दिवस यायला आवडेल. ऑल द बेस्ट संदीप. मी लालचंद राजपूत, एक इंटरनॅशनल कोच. मी इंडियाचा T20 वर्ल्ड कप जेव्हा जिंकलो तेव्हा मी कोच होता 2007 मध्ये. त्याच्यानंतर मी अफगाणिस्तानचा कोच झालो, मग झिम्बाब्वेचा कोच आणि आता मी UAEचा कोच आहे. संदीप, तुझ्याबद्दल बोलायचं म्हणजे तर खूप काय बोलू शकतो, पण एवढे शब्द नाही की मी तुझ्याशी बोलू. तू शारदाश्रममध्ये खेळवता, बॉलिंग टाकत होता, चांगली बॉलिंग टाकायचा आणि आम्हाला पण नेटमध्ये बॉलिंग टाकायला यायचं. तुझी जे डेडिकेशन अँड कमिटमेंट आहे ते बघून आम्ही खूपच तुझ्याबद्दल विचार करतो की एवढा कमिटमेंट करतो आणि ह्याला नक्कीच काही ना काय यश मिळेल. खेळायच्या नंतर तू जे कोचिंगमध्ये आलास आणि तुझ्या जर डेडिकेशननी जे कोचिंग करतोस, तुझ्या मुलाला शिकवतोस, आय थिंक हे खूपच चांगलं आहे. कारण की मला माहिती आहे ॲज अ कोच
डेडिकेशन किती लागतं. सगळं घर आपल्याला सोडायला लागतं, आपली फॅमिलीला आपण बघत नाही आहे आणि आपण सगळं मुलांबद्दल आपण विचार करतो कोचिंग. आणि हे तू लास्ट कितीही वर्ष तू पाळत असतो की मेहनत करत असतो हे मुलांवर. आणि मला असं वाटतं की तुझे जे अकॅडमी आहेत ते अकॅडमीला पण तू चांगलं करतोच आहे. तुझे मुलं जे आहेत अकॅडमीमधले त्याच्यामधून मुंबईला अंडर-16, अंडर-14ला पण खेळले, अंडर-19ला पण खेळले. हेच तुझा सर्वात मोठा मी तर म्हणेल की गेन आहे. ॲज अ कोच आपल्याला असं वाटतं की आपण मुलं पुढे जाऊन खेळा आणि जेव्हा ते खेळतात स्टेट टीममध्ये त्याच्यापेक्षा आपल्याला आनंद मिळत नाही आहे. आणि असंच तू मेहनत करत राहा आणि मला असं वाटतं की तुला यश मिळेल. आणि नक्कीच जसं तुझं डेडिकेशन हार्डवर्क करत असतो असंच करत राहा. माझी शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा की तू अजूनही मोठा हो. नमस्कार, मी सुलक्षण कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक. संदीप कांबळी हा माझा शारदाश्रम शाळेचा जुना सहकारी आहे आणि गेली अनेक वर्षे डोंबिवली येथे तो कोचिंग करतोय. त्याच्या कोचिंगमधला एक गुण मी जर पाहिला आणि सांगावंसं वाटलं तर कोचिंगमध्ये त्याच्याकडे टॅलेंट आहे, मेहनती आहे, चिकाटी पण आहे. लहान मुलांना कसं घडवायचं आणि त्या लहान मुलांना घडवताना त्यांच्याकडनं बेसिस कसे स्ट्रॉंग करून घ्यायचे यात संदीप माहीर आहे. त्यांनी मला अनेक मुलं मागच्या काही वर्षात रेकमेंड केली आणि नेहमी सांगत होता आणि तो कॉन्फिडेंटली सांगत होता की ह्या मुलाला बघ, हा मुलगा नक्कीच चांगला खेळेल. आणि खरंच ती मुलं चांगली असायची. यावरून संदीपचा कॉन्फिडन्स पण दिसतोय, त्याची मेहनत दिसते, त्याची चिकाटी पण दिसते, जिद्द पण दिसते. मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये संदीप खूप चांगले क्रिकेटपटू घडवेल. तो मुंबईलाच नाही तर भारतालाही तो क्रिकेटपटू देईल. संदीप, तुला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी राजा आदतराव. आज एक असा योग आहे की संदीप कांबळी जो माझा वर्गमित्र, लहानपणापासून आम्ही एकत्र शाळेत होतो चेंबूर टिळकनगरला. आणि तेव्हापासूनच आमचं एक क्रिकेटच्या क्षेत्रात म्हणजे जास्त टिळकनगरमध्ये जास्त क्रिकेटर तयार झाले. तसं आमचंही स्वप्न होतं दोघांचं की मुंबईसाठी भारतासाठी प्रतिनिधित्व करावं. त्याच दरम्यान 1981 साली संदीपच्या हाताला इजा झाली. त्याला खेळायला नाही मिळालं, पण त्यांनी ते कोचिंगच्या माध्यमातून त्यांनी सर्व लोकांना ह्याचं हे दिलं, एक चांगलं उदाहरण दिलं. तर अशीच त्याची पुढची वाटचाल उत्तर पुढे जावी ही मी अपेक्षा करतो आणि माझ्यातर्फे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी आणि संदीप कांबळे चाइल्डहूड फ्रेंड्स, टिळकनगर चेंबूरला एकत्र क्रिकेट प्रॅक्टिस करायचं. अँड ॲज अ फ्रेंड आणि आम्ही सगळं मित्र जे त्याच्याबरोबर चेंबूर टिळकनगरला आम्ही जे खेळलो आहे आणि आता पण आमचा टच आहे. सगळे आम्ही हेच विश करतो तो पुढे जाऊन त्याचा स्टुडंट वॉर्ड एक चांगलं लेवल क्रिकेट खेळावं. मी संतोष रवींद्रनाथ पेडणेकर, मुंबई क्रिकेट संघटनेचा ऋणलेखक म्हणून 20 वर्ष कार्यरत आहे. आणि संदीप कांबळीबद्दल सांगायचं झालं तर संदीप कांबळी यांना मी लहानपणापासून ओळखत आहे. शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये असताना ते एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज त्यांची ख्याती होती. कालांतराने ते डोंबिवलीला स्थलांतरित झाले आणि तिकडे त्यांनी स्वतःची प्रशिक्षण संस्था स्थापन केली. 8 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांमध्ये ते सध्या मेहनत घेत आहे. अनेक मुलांना त्यांनी घडवलेलं आहे. मुलांच्या शालेय जीवनात क्रिकेटमध्ये त्यांना कार्यरत ठेवून सुलक्षण कुलकर्णी, प्रवीण आमरे आणि इतर प्रसिद्ध अशा प्रशिक्षकांकडे त्यांनी पाठवून मुलाच्या भवितव्यासाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. भविष्यात त्यांच्याकडनं अशीच कार्य घडो आणि उत्तरोत्तर आपल्यासाठी
आपल्या भारतासाठी एक चांगले क्रिकेटपटू त्यांच्याकडनं तयार हो ही त्यांच्याकडे त्यांच्यासाठी शुभेच्छा. संदीपजी, ह्या सगळ्या लोकांनी तुमच्याबद्दलची ह्या सगळ्यामध्ये तुमचे खरं तर लोक म्हणणं चुकीचं आहे, हे सगळे तुमचे जवळ जीवाभावाचे मित्र आहेत. त्यांनी तुमच्याबद्दल जे काय म्हणाले ते आता आपण सगळ्यांना सांगितलं. अजून असं कोणी आहे का की ज्याचं नाव घ्यायचं राहून गेलं तुमच्याकडनं? मला अजूनही आठवतंय मी जेव्हा रबर बॉलनी खेळायचो, तुम्हाला म्हणालो ना की सगळे दिग्गज यायचे मुंबईतले त्या ग्राउंडमध्ये खेळायला, टिळकनगरचा. टिळकनगरच्या ग्राउंडवर खेळायला यायचे. तर तेव्हा मी बॉलिंग टाकताना ना लांबून धावत येतो आणि स्टंपच्या जवळ खाली बघून नंतर बॉल टाकायचो. का तर मला अंदाज नाही याचा की मी नो बॉल पडतो का काय किंवा स्टंप. तर ते बॉलिंगच्या दरम्यान मला मणी अय्यर आणि उमेश साठे, हम्म. सध्या तर उमेश साठे या आहेत नाही येत, हम्म. पण त्यांनी मला भरपूर या गोष्टीमध्ये मदत केली. ते म्हणाले धावताना तू सरळ ऑफ स्टंप कडे बघून धाव, खाली नो बॉल बघायचा नाही. आणि बरोबर. ते सुरू केल्यानंतर ती जी रिदम जी मिळते ती अजूनही या वयात मी तशीच करतोय. आणि मी अजूनही माझ्या मुलांना सांगतो की पळताना ऑफ स्टंप कडे बघून पळा, खाली स्टंप कडे बघू नका. तुझा नो बॉल पडतो काय, नो बॉल नाही पडणार. तुम्ही कॉन्फिडन्स तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा तुमचा चांगला बॉल पडेल. तर ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं आणि मी उमेश साठी अजूनही मिस करतो हो. त्या गोष्टीमध्ये. थोडक्यात ते अर्जुन जेव्हा हा माशा हा एक्झॅक्टली फक्त माशाचा डोळा बघत होता, बस, बाकी कुठल्या बस. गोष्टी बघत नव्हता, तसे बरोबर. तुम्ही ऑप्शन ऑफ स्टंप. आणि ते त्यांच्याकडनं शिकायला मी सांगतो का हे जे यांचे मोठे माझ्यावरती उपकार आहेत, हे जे मोठे सिनियर आहेत माझ्यासाठी, सगळेच त्यांनी जे आज जे माझं क्रिकेट आहे ते त्यांच्यामुळेच आहे. मी असं नाही की मी माझ्या मेहनतीने माझ्या मुलं तयार होतात हे होतात. मी एकच डोक्यात ठेवलं, आपण जेव्हा प्रॅक्टिस मुलांना शिकवू एकच डोक्यात ठेवलं, इमानदारीने शिकवायचं आणि त्यांना ते झालंच पाहिजे. चिरावीला क्रिकेटमध्ये तर खूपच आवड आहे आणि तो इथे आता 3 ते 3.5 वर्ष झालं सरांकडे शिकतोय. सरांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, म्हणजे प्रश्नच नाही आहे. भरपूर मुलं आले गेले, पण त्याला मी 10 वेळा बोलली की आपण चेंज करूया का, तर नाही, त्याला सरांकडे शिकायचं आहे. ते ओरडतात, बोलतात, त्याच्याबद्दल राग येतो त्याला, पण नाही, त्याला सोडायची इच्छा होत नाही. सरांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. माझी एक सवय आहे की एखादी बारीक गोष्टी आहे ना ती पूर्ण केल्याशिवाय मी समाधानी नाही. मग त्याला 1 तास लागू दे किंवा 1 दिवस लागू दे, ते परफेक्शन झाल्यानंतर मी पुढचं करायला घेतो. त्यामुळे काय मुलांना ते आवडतं की सर तुम्ही ते काल करून घेतलं तर आज माझा चांगला स्कोर झाला, आज मी शोल्डर वाकलं, हे काय भरपूर काय असतं. तेच यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणून मी ते आज तुम्हाला आणखीन सांगतो. हल्ली मी मुलांना स्टंप देतो आणि लेदर बॉलनी फ्लाईट देतो, म्हणजे स्पिन टाकतो, स्टंपनी डिफेन्स करून टाकतो. ही कला कोणाकडे शिकलो तर सुहास दातारकडनं. बर. तो माणूस एवढा चांगलं बॅटिंग करायचा ना, आम्ही त्याला वरून टेनिस टाकतो, रबरनी टाकतो, परफेक्शन बॉल तिथेच. आम्ही 4 जण जवळ उभा राहायचो कॅच पाडायला, नाही पूर्ण बॉल जमिनीवर इतकं एवढा वाकून करायचा. तर ती सगळी कला मला ह्याच्यामध्ये आल्यामुळे मी माझ्या मुलांना करत गेलो. आणि काही गोष्टी मी एकच ठेवल्या की आपण यांना काहीतरी करून दाखवायचं आणि घडून दाखवायचं, बरोबर. नुसतं बोलून नाही दाखवायचं कुठल्या गोष्टी. ते माइंडमध्ये आज तेच मला माझी मेहनत कामाला आली. माझी काही मुलं मुंबईला परफॉर्म करतात, स्कोर करतात आहे. जेणेकरून आजही सगळ्या म्हणजे दिग्गजाने म्हणजे लालचंद्र म्हणा, प्रवीण म्हणा, सुलक्षण म्हणा, राजा ते स्कोरर संतोष पेडणेकर, मणी अय्यर, यांनी माझ्यासाठी जे 2 वाक्य बोलले, खरं ते मी समाधानी होता. त्यांना ते कळलं मी काय मेहनत घेत होते त्या दृष्टिकोनाने. करेक्ट. सरांच्याशी बोलण्याचा हा सिलसिला अजून खरं तर किती वेळ सुरू राहू शकेल, पण आता आपल्याला शेवटाकडे यायचंय. 2च गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या आहेत की कालच जम्मू काश्मीरनी रणजी ट्रॉफी जिंकली, तर त्याबद्दल एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल? म्हणजे कसं काय त्यांना हे जमलं असेल? 37-38 वर्षातच मला वाटतं त्यांनी रणजी खेळायला सुरुवात केल्यानंतर ते चॅम्पियनही झालेत. अथांग मेहनत, जिद्द, ही जी जिद्द तिने ठेवली ना तीच त्याने कामाला आली. असं नाही की प्रत्येक माणूस मेहनत केल्यानंतरच तो सक्सेस होतो. तुमच्या मेहनतीबरोबर तुमचं नशीब पण सोबत असायला पाहिजे. करेक्ट. तुमच्या नशिबाने जर तुम्हाला साथ दिली तर तुम्ही प्रत्येक वेळा परफेक्ट आणि सक्सेस होत जाता. आज जे जम्मू काश्मीरने केलंय त्यांची ती मेहनत, त्यांनी शेवटपर्यंत हार नाही मानली. लास्ट इयरला पण त्यांनी मुंबईला हरवलं, ते पण मुंबईत येऊन बँड्राला. यावर्षी मुंबईकडनं हारले, पण त्यांनी ते हे नाही माघार नाही घेतली, त्यांनी त्याची जिद्द ठेवली. आज ते फायनलला येऊन पहिल्यांदा ते फायनल जिंकले. आणि थँक्स टू ते अजय शर्मा जे दिल्लीचे ते कोच आहेत, त्यांनी भरपूर काही त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचा तो कॅप्टन आता 41 वर्षाचा आहे. त्यांनी बरीच 25 वर्ष त्यांनी वाट बघितली हे करायला.
खरं. पण खरंच क्रिकेट आता बदलत गेलंय. म्हणून सांगतो प्रत्येकाला की तुम्ही टेस्ट मॅचची बॅटिंग करा, टेस्ट मॅचचीच बॉलिंग करा. प्रत्येक कोचला एकच विनंती की तुम्ही शिकवताना प्रत्येक, मी काही एवढा मोठा नाही की कुठल्या कोचला सांगायला, पण एक सांगतो की मी माझं एकच ध्येय असतं की प्रत्येक मुलांनी टेस्ट मॅचची बॅटिंग करावी, टेस्ट मॅचची बॅटिंग शिकावी. बस एवढंच. सर कोच आहेत आणि त्यांच्याकडे खूप छोटी मुलं पण विद्यार्थी म्हणून येतात. तर त्यांना मी सर जे सांगतात ते थोडंसं सोपं करून सांगतो. तयारी वार्षिक परीक्षेची करा, मग चाचणी परीक्षा सोपी जाईल. तुम्ही जर चाचणी परीक्षेचीच तयारी केलीत तर सहामाही परीक्षा आणि वार्षिक परीक्षेला तुम्हाला त्रास होईल. सो फायनल एक्झामसाठी तयारी केलीत की टर्म आणि मिड टर्म या सगळ्या एक्झाम्स तुम्हाला सोप्या जातील. मला एक बोलायचं इच्छितो मी की मी किती वर्ष म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा आला त्याला सुरुवातीला मी लेदर बॉलनी प्रॅक्टिस देतो. ती प्लॅस्टिकच्या बॉल रबर बॉल मी सवय लावून नाही देत नाही, कारण त्याला नंतर पुढे प्लॅस्टिक वर लेदरवर त्यांच्या स्ट्रोकला त्याला मग भारी पडतो. पण मी त्याला पहिल्यापासून सवय लावतो कॅच पकडण्यापासून ते बॅटिंग करण्यापासून. हल्ली मी नवीन एक केलं स्वतःसाठीच की त्याच्यात बॅटिंगमध्ये किती हे ताकद आहे. साधारण 17-18 स्टेप्स मधनं मी त्याला टाकतो जोर जोरात. फक्त पुढे खेळा, डिफेन्स करा, तुमच्या हातात झटका बसू द्या. आज तेच मुलं मोठ्या मुलांना चांगल्या पेसला चांगले खेळतात. अरे हा तर 10 वर्षाचा आहे, हा काय 18 वर्षाच्या मुलाला 19 वर्षाच्या मुलाला बॅटिंग करेल. पण बघा हेच ह्याच कारणावरनं सुलक्षण मला म्हणतो की माहीर आहे, कारण मला बारीक बारीक गोष्टी मुलांकडनं काढण्याची मला फार आवड आहे. त्यासाठी हेच म्हणतो प्रत्येक मुलांनी पेस बॉलिंगच्या हिशोबाने खेळत राहा, स्पिनरच्या खेळत राहा. फक्त तुम्ही तुमच्या जिद्द नका मागे आणू आणि मेहनत करत राहा. तुमच्या नशीब एक दिवस नक्की तुम्हाला साथ देईल. क्या बात आहे. मेहनत करत राहा हा तुमचा गुरुमंत्र आहे असं आपण समजूया. संदीपजी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप जुन्या आठवणी निघाल्या आणि तुमच्या कोचिंगसाठी आणि तुमच्या या क्षेत्रातल्या तुमच्या आवडीच्या क्षेत्रातल्या अ, अ, प्रवासासाठी आणि आणखीन प्रगतीसाठी चित्रलेखाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.